घरी गेलास आता काय करायचं, फक्त घरी गेलास की शांत पडायचं, एकदम बसायचं, आपलं आपलं काम करायचं, कुणाकडे लक्ष द्यायचं नाही, काय नाही, फक्त एवढंच डिस्टन्सवर राहायचं आणि जवळ कोणी आलं फक्त असं हात करून राहायचं. कधी हातापाय होईल म्हणून काय सांगू शकत नाही. आता त्यांचे बॅग लागल्यात, 2 बॅग लागल्यात, 3 बॅग लागल्यात, कोणाला जास्त लागल्यात, तरी त्यांनी काय केले, एडिट केले. तिथं बॅग लागले की नाही, तिथं पर्सेंटेज येत नाही, त्याच्या खाली येते फेल म्हणून. त्या फेलला खोडले आणि पर्सेंटेजच्या खाली जरा वर खाली मार्क वाढवल्यात सब्जेक्टच्या पुढं, आणि पर्सेंटेज आहे की नाही तिथं मार्क टाकल्यात, कितीतरी 50, 60, 70, 80 कितीतरी टाकल्यात मार्क, आणि घरात पाठवले. अंडलला बॅक लागली गाईज, बॅक लागली मला तर बॅक लागणार आहे गाईज, कारण की माझा एक पेपरले बेकार गेलता. बाई तर सगळे चेक करतायत, सगळे चाललेत, बाकी सगळीकडे टेन्शन काय बोलू आता रोज स्वतःच न बघता दुसऱ्यांचं बघत बसलाय. आता माझं बघा लागल्यात, होते का नाही बघा. बघायला इंटरेस्टच नाही मला, माहिती मला बॅक आहे म्हणून आरामात जेव्हा सदमा निघून तेव्हा बघायचं, रात्रीच्याला झोपतानी. माझं पण काय बघायला सोन्या बघा लागला माझा, अरे माझाच का लागा ना महाराजे. लागला फेल. किती नाव कुठे दिसते, अरे काही तर कोणाचं आहे? किती गेले 1 2 3 बॅग कोणते. तर काय आता दानिश फक्त हे झाले आणि पुरींचा अर्ध्या निम्म्या जरा काही बॅग लागले, सोन्याचं पण बॅग लागली, माझं पण बॅग लागला, माझं पण बॅग लागले. तर काय जाता माझं पण बॅग लागले. रिले मला तर रिले दाखवतो कसा आहे. इथून ना ते परत तिथं जायचं, इथं परत ते काठी काहीतरी देणार, परत इकडे यायचं, इथं काठी द्यायची, परत तिकडे जायचं, असेंचा रिले आहे. आता जेवण आले हे मला काहीतरी सांगा लागले, म्हणजे घरात जाऊन कसं वागायचं आता बॅग लागल्यामुळं. आता गेलास तू घरी, मोठ्यानं बोल. घरी गेलास आता काय करायचं, फक्त घरी गेलास की शांत पडायचं, एकदम बसायचं, आपलं आपलं काम करायचं, कुणाकडे लक्ष द्यायचं नाही, काय नाही, फक्त एवढंच डिस्टन्सवर राहायचं आणि जवळ कोणी आलं फक्त असं हात करून राहायचं. कधी हातापाय होईल म्हणून काय सांगू शकत नाही. बघा आता घरात, मी अजून काय घरात सांगायला नाही, बघा आता घरात फोन करून सांगा काय आता म्हणतात घरातले. आणि आता अर्सलाल भाई आला, त्याचं पण 3 सेम आहेत, सेम 3, माझं 3, सगळ्यात मॅक्झिमम करून 3च लागल्यात सगळ्यांचं. यश टोंबीचं 3, प्रशांत बडेचं 3, माझे आवाज येत नसेल, पोरं आता दंगा करायला लागल्या, सगळ्यात पासवाले आहेत पोरं, त्यामुळे दंगा करायला लागल्या. थोड्या वेळानं भेटतो. आता रिले होते का नाही ते पण मला समजणं झाले, कारण आता काय सगळं राऊंडच रिकामं झाले. ट्रेन सारखे पळतात, वेलो शोध अतिशय खतरनाक पळतोय आणि कडक एकदम जोरदार चाललेली रिले. अरे पडला असता. तर गाईज आता रिले झाल्या आमचे आणि ENTC जिंकल्या. मी जाता सगळ्यात मागं होतो, 3रा नंबरला होतो, 4 जण होते, तिसरा नंबरला होतो मी. काय मध्येच पाणी सडला माझ्या दगडावरनं, काय समजायला ना स्टार्टिंगलाच. तरी पण आम्ही जिंकलो, दुसऱ्याने कव्हर केलं. तर काय आता क्रिकेटची मॅच आहे आणि आता कुठं डिपार्टमेंट IT आणि कम्प्युटर आहे. कुठे किती रन पाहिजे, IT जिंकणार आहे मॅच. आणि रन किती पाहिजे, 5 काय 6 रन पाहिजे आणि बॉल जास्त आहेत, 10च्या वर बॉल आहेत. आता बघा 20 बॉल आहेत, तर जिंकणारच, ITचा जिंकणार आहे, ते ठरले झाले ते. तर आता बघा गाईज, आता IT जिंकल्या, सगळ्याचा दंगा करायला लागलाय आणि कम्प्युटर हारले. IT जिंकल्या, नाचा लागल्या आणि तिथं मध्ये जाऊन का नाही एक पोरगा ENTCच्या ID नाचावा लागला आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा, ही ब्ल्यू कलरची ID दिसत आहे का, ही तिथं पण ENTC.
आमच्यात लोक तरी गेले आणि तिकडे ENTCची आयडी नाचवायला काय बोलायचं. तर काय आता सकाळी लागला रिझल्ट आणि कोण पोरं आहेत की नाही, म्हणजे जास्त जणांचं बायकच लागल्यात आणि कोण पोरं आहेत की नाही, पोरं पोरी आहे काय पोरं तर त्यांनी काय केले, आता त्यांचे बॅग लागलेत, 2 बॅग लागल्यात, 3 बॅग लागल्यात, कोणाला जास्त लागल्यात, तर त्यांनी काय केले एडिट केले. तिथं बॅग लागले की नाही तिथं पर्सेंटेज येत नाही, त्याच्या खाली येते फेल म्हणून. त्या फेलला खोडले आणि पर्सेंटेजच्या खाली जरा वर खाली मार्क वाढवल्यात सब्जेक्टच्या पुढं आणि पर्सेंटेज आहे की नाही तिथं मार्क टाकल्यात कितीतरी 50, 60, 70, 80 कितीतरी टाकल्यात मार्क आणि घरात पाठवले. तसं काय कसं काय म्हणायचं, कधी ना कधी तर कळणारच आहे ना ते घरात. कळणार काय नाही ते त्यांचं गोष्ट सोडा. तर काय शेवटी तिने काय घाणच केली म्हणायचं, काय उपयोग एवढं करून. तर काय आता जाव्या आणि आता ITI जिंकले. आता त्यांचं फोटोशूट त्यांनी सुरू आहे आणि जास्त करून सगळ्या स्पोर्ट्समध्ये ITI जिंकल्या. तर ENTC कुठं टेबल टेनिसमध्ये आणि कबड्डीमध्ये भांडणं तर काय याच्यामध्ये कबड्डीमध्ये आणि टेबल टेनिस 2 ह्याच्यात जिंकल्या ENTC. तर आता जायचं फुटबॉल खेळायला. तर काय आता चाललोय घरी आणि आता झालं सगळं अंधार. तर काय याला तुम्ही ओळखला असला, हे इथे शनिवार रविवार शुक्रवार आहे आणि मुंबईला गेलेला आणि शुक्रवारी संध्याकाळी आला 5 वाजता आणि आता चाललोय आम्ही सगळेजण घरी. तर काय आणि हे मॅच होती की नाही त्या दिवशी फुटबॉलची मॅच होती. त्यावेळी मी की नाही ह्याला बोलवलेलं आदल्या दिवशी की लवकर आहे म्हणून 6 वाजेपर्यंत ये. हे का नाही 6 वाजता येऊन बसलेला, सकाळी नाही 5:45 वाजता येऊन बसलेला, 15 मिनटं एक्स्ट्रा अगोदरून बसलेला ह्यो. आणि आम्ही आलोच नाही कारण मित्र एक म्हणला की मॅच असतं त्या सकाळी काय प्रॅक्टिस करू नको आणि काय जाऊ नको. मला माहीत नाही, याचा नंबर पण नव्हता माझ्याकडं आणि मला माहीत नाही की येईल म्हणून, एवढी अपेक्षा नव्हती त्याच्याकडनं. आणि खरंच येऊन 5:45 वाजता येऊन बसलेला आणि लगेच गेला कारण त्याला मुंबईला पण जायचं होतं. तरी पण प्रॅक्टिससाठी ये म्हणल्यावर आला पण येऊ. तर मी काही येऊ शकलो नाही. तर आता चालले घरी आणि आज रिझल्ट लागला आहे. मेन म्हणजे अजून घरात सांगितलं नाही मी, आता घरात जाऊन सांगतो आणि बघा आता घरातली काय म्हणतात. तर आजसाठी बघते एवढंच. तर आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज. अभ्यास बॅग लागले ते डोकं फिरलंय काय? करायचं नाही काय नाही. मोबाईल नाटक काय होणार आहे आता? अभ्यास करायचा, अभ्यास महत्वाचा आहे बघ, नाही तर बसशील मग. अभ्यास केला तर पुढे तुझ्या फायद्याचं, नाही तर बसणार मग.